आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लिहिते. अरे तुम्ही या ना, या 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 राची, काय पाणी आण गो. पाया कसले पडतात तुम्ही. बसा बसा. हो, हे तुमच्यासाठी. याची काय गरज होती. तुम्ही हक्काने आले ना, तेवढंच खूप आहे आमच्यासाठी. हो, खूप प्रेमाने आणले. राहू देत. बर, घ्या पाणी. हो, चहा आणते. हा, खरं तर मी गिरिजाला भेटायला आलो होतो. काही काम होतं काय. नाही, तसं काम नव्हतं. तिचा साखरपुडा झाला असं कळलं, म्हणलं शुभेच्छा द्याव्यात म्हणून आलो होतो. अरे जरासाठी चुकामुक झाली तुमची. बाय आत्ताच कामाला गेली. नाही, काही हरकत नाही. हो, तुमची भेट झाली हे काय कमी आहे का माझ्यासाठी. गिरिजा आणि विक्रांतचं लग्न ठरलंय. खूप छान वाटतंय मला. बाकी तुमचा नवीन संसार कसा चाललाय. काय झालं. सगळं ठीक आहे ना. सगळं ठीकच आहे, फक्त उत्तम होण्याची वाट बघतोय. असं का बोलताय तुम्ही. नाही, काही नाही. घ्या चहा घ्या. हो, बाकी आमची रेश्मा काय म्हणते. रेश्मा काहीच बोलत नाही. इथेच तर घोडा अडलाय. तुम्हाला तिथे कोणी काय बोललं काय. हो, तिथे माझ्याशी कोणीच काही बोलत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांचं सोडा, निदान रेश्माने तरी प्रेमाने बोललं पाहिजे ना माझ्याशी. जाऊ द्या, होईल. हळूहळू सगळं ठीक होईल. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तेवढंच तर हातात आहे माझ्या. बाकी तुमची तयारी कुठवर आली. ठीक आहे, चालली हळूहळू. काही मदत लागली ना तरी मला बिंदास सांगा, मी आहे बरं का. नाही नाही, तुमच्याकडून काम करून घेऊ का मी. जावई बापू आहे तुम्ही आमचे. जावई. अहो, पहिल्यांदा या घरात मला कोणीतरी जावई म्हटलंय. खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. एक बोलू. बोला ना. विक्रांत खरंच खूप लकी आहे. त्याला तुमच्यासारखी सासू मिळाली. खरं तर बोलणार नव्हतो, पण काळजी वाटते म्हणून बोलतो. गिरिजाच्या साखरपुड्याची गोष्ट रेश्माच्या बाबांना अजिबात आवडली नाही. माहिती आम्हाला. भाऊ येऊन गेले, खूप चिडले होते. म्हणूनच मला भीती वाटते. रागाच्या भरात त्यांनी लग्नात कुठलं विघ्न आणायला नको. कल्पना आहे आम्हाला त्याची. पण गिरिजाबाई तसं काय होऊ देणार नाही. हो, त्यांना तोडीस तोड उत्तर द्यायला गिरिजा आहे म्हणा, पण तरी तुम्ही सांभाळून राहा. हा, वहिनी, चहा मस्त झाला होता. आई, गिरिजाला सांगा आलो होतो म्हणून. हा, नक्की सांगते. येतो. येऊ काय. बसा जरा, मी चांगलं काहीतरी खायला करून आणते तुम्हाला. अहो नको, आता जरा गडबडीत आहे. येईन पुन्हा कधीतरी. नक्की. हा, येतो वहिनी, येतो येतो. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय. डोळे मीट. डोळे उघड.
त्या क्षणाची वाट बघतोय, जेव्हा तू असा गजरा केसांमध्ये माळून, हातावर फार सुंदर मेहंदी काढून, हातात हिरवा चुडा भरून माझी बायको म्हणून माझ्या घरी येशील. वेळेचं पण काय गणित असतं बघ. तू जेव्हा नसतेस तेव्हा जाता जात नाही, आणि जेव्हा तू असतेस तेव्हा कधी जातो वेळ काहीच कळत नाही. गिरिजा, अगं तू चक्क लाजतेस. काय झालं काय? हे काय गजरा विक्रांतने दिला? अंगठी? गिरिजा, तुझी एंगेजमेंट झाली? हो. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुझी एंगेजमेंट झाली. अगं तनुश्री, हळू बोल जरा, कोणतरी ऐकेल. हळू कशाला? मी संपूर्ण जगाला ओरडून सांगणार आहे गिरिजाची एंगेजमेंट झाली. अगं प्लीज असं काही करू नकोस. बरं बाई, नाही सांगत. पण तू विक्रांतला होकार दिलास? थँक्यू थँक्यू थँक्यू. अगं तू का थँक्यू म्हणतीयस? अगं तू माझी विश पूर्ण केलीस ना, मग थँक्यू नको का म्हणायला? काही असतं तुझं. ते पण खरंच मी तुझ्यासाठी खूप 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 जास्त खुश आहे. खरंच. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. किती वेळा कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार आहे? मी खूप खुश आहे खरंच. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. येस येस. काय काय प्रॉब्लेम? काय काय आरडाओरडा चालू आहे? हा? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? हॉस्पिटल आहे, विसरलात का तुम्ही? घर नाहीये तुमचं. आणि मिस गिरिजा मयेकर हेड नर्स आहात ना, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे मला. अरे बापरे, गजरा? काय कसलं सेलिब्रेशन आहे एवढं? काही नाही सर. काय विचारतोय मी? कसलं सेलिब्रेशन आहे? ते गिरिजा आणि विक्रांतची एंगेजमेंट झालीये. काय? गिरिजा आणि विक्रांतची एंगेजमेंट झालीये. ऐकू आलंय मला, पहिल्यांदाच सांगितलं तेव्हा एंगेजमेंट झाली.